नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम भाग 3. बोल, कुठे आहे माझी सोनल? नाहीतर आज या क्षणी मी तुझा जीव घेईन. वेदांचा आवाज किचनच्या भिंतींना धडका मारत होता. सायलीचे पाय जमिनीपासून वर उचलले गेले होते. तिचा श्वास पूर्णपणे कोंडला होता. ती दोन्ही हातांनी वेदांची बोटं सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण वेदांच्या ताकदीपुढे तिची काहीच धडपड चालत नव्हती. तिचे डोळे पांढरे पडू लागले होते आणि चेहऱ्याचा रंग निळा पडत चालला होता. तिला वाटलं आज तिचा शेवटचा दिवस आहे. दादा, सोड तिला. काय करतोयस तू? ती मरून जाईल. वेदिका मागून धावत आली आणि तिने वेदांचा हात जोरात मागे खेचण्याचा प्रयत्न केला. सगुणाबाई भीतीने थरथर कापत एका कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. दादा, प्लीज, तुला माझी शपथ आहे, सोड तिला. वेदिका जोरजोरात ओरडत होती. तिने वेदांच्या पाठीवर 2-3 धपाटे मारले. वेदांतला अचानक भानावर आल्यासारखं झालं. त्याने झटक्यात आपले हात मागे घेतले. सायली एखाद्या निर्जीव बाहुलीसारखी जमिनीवर कोसळली. ती फरशीवर पडून जोरजोरात खोकू लागली. ती हवेसाठी एखाद्या माशासारखी तडफडत होती. तिचा प्रत्येक श्वास घेण्याचा प्रयत्न तिला वेदना देत होता. तिच्या नाजूक गळ्यावर वेदांच्या बोटाचे लाल आणि निळे वळ स्पष्ट उमटले होते. वेदिका धावत सायलीच्या जवळ खाली बसली. तिने सायलीला आधार दिला. सायली, श्वास घे, रिलॅक्स. वेदिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने रागाने मान वर करून वेदांतकडे पाहिलं. आर यू मॅड दादा? तू एका मुलीचा खून करत होतास. काय झालंय तुला? वेदांतचा श्वासही वेगाने चालत होता. त्याने आपला मोबाईल खिशातून काढला आणि रागाने वेदिकाच्या अंगावर फेकला. बघ तो व्हिडिओ. बघ तुझ्या त्या निर्दोष वाहिनीचा खरा चेहरा. जिची तू कालपासून वकिली करतेस ना, तिनेच माझ्या सोनलला किडनॅप केलंय. वेदांत दात ओठ खात म्हणाला. वेदिकाने थरथरत्या हाताने तो फोन उचलला आणि तो व्हिडिओ प्ले केला. सायलीनेही जमिनीवर पडून डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूतून त्या फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं. व्हिडिओमध्ये सोनलला खुर्चीवर बांधलेलं दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावर रक्त होतं आणि ती रडत सायलीचं नाव घेत होती. या किडनॅपिंगच्या आणि तुला फसवण्याचा प्लॅन माझ्या काकांनी आणि सायलीने मिळून केला होता. सायलीला तुझ्याशी लग्न करायचं होतं. ते खूप डेंजरस आहे. ते शब्द ऐकून सायलीच्या हृदयाचा ठोका चुकला. सोनलताई असं खोटं का बोलते? सायलीला काहीच समजत नव्हतं. वेदिकाने तो व्हिडिओ पूर्ण पाहिला. ती शॉक झाली होती. पण वेदिका लंडनमध्ये वाढलेली प्रॅक्टिकल विचार करणारी मुलगी होती. ती वेदांसारखी प्रेमात आंधळी झाली नव्हती. दादा, वेदिका फोन खाली ठेवत म्हणाली, मला माहितीये तुला सोनलवर प्रेम करतोस, पण तू थोडा प्रॅक्टिकली विचार कर. सायली स्वतः तिच्या काकांच्या घरात एका नोकरानीसारखी राहत होती. तिच्याकडे स्वतःचा फोन नाहीये. तिच्याकडे 1 रुपया नाहीये. ती कसल्या गुंडांना सुपारी देणार? आणि जर तिला हे घर आणि पैसे हवे असते तर ती आज या घरात जमिनीवर झोपून पोळी लाटत नसती बसली असती. वेदांतने रागाने डोक्याला हात लावला. वेदू, तू तिला ओळखत नाहीयेस. सोनल स्वतः रडत सांगते की हिने हे सगळं केलंय. माझ्या सोनलवर विश्वास आहे. सायलीने वेदिकाचा हात पकडला आणि ती रडत रडत वेदांच्या पायाजवळ गेली. तिने वेदांचे पाय धरले. सर, मला मारा हवं तर, पण माझा विश्वास करा. मला खरंच काही माहिती नाहीये. मी माझ्या मेलेल्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगते. सोनलताई असं का बोलते? मला खरंच माहिती नाहीये. मी त्यांच्या जीवाचं बरं वाईट कसं चिंतेन? त्या माझ्या बहीण आहेत. सायली हुंदके देत होती. वेदांतने तिरस्काराने आपला पाय मागे खेचला. तेवढ्यात किचनच्या दारात आईसाहेब आल्या. आवाजाची गडबड ऐकून त्या तिथे आल्या होत्या. काय चाललंय हा तमाशा इथे? आईसाहेबांचा कडक आवाज घुमला. वेदांतने आईसाहेबांना तो व्हिडिओ दाखवला. आईसाहेबांनी व्हिडिओ पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचा भाव होता, पण त्यांच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच चमक होती. त्यांना सायलीला घरातून हकलण्यासाठी किंवा शिक्षा देण्यासाठी एक आयतं खोलीत मिळालं होतं. हे राम! आईसाहेब छातीवर हात ठेवून खोटं नाटक करत म्हणाल्या. वेदांत, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, ही कदम घरची पोरगी 1 नंबरची धोकेबाज आहे. जिने स्वतःच्या बहिणीला सोडलं नाही, ती आपली काय होणार? हिच्यामुळे माझ्या घरात पोलीस आले. माझी इज्जत गेली. हिला या क्षणी घरातून धक्के मारून बाहेर काढ. नाही आई, वेदिका मध्ये पडली.
जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत सायली कुठेही जाणार नाही. तो व्हिडिओ खोटाही असू शकतो. वेदांतने हात वर करून वेदिकाला थांबवलं. वेदू, बस. आता तुझी एकही गोष्ट मी ऐकणार नाही. पण आई, मी हिला घरातून हाकलून देणार नाही. जर मी हिला बाहेर काढलं तर ती पळून जाईल आणि सोनलचा पत्ता मला कधीच लागणार नाही. वेदांतने सायलीकडे एक नजर टाकली. सगुणा. वेदांतने हाक मारली. सगुणाबाई थरथरत पुढे आल्या. जी दादा, हिला फरफटत घेऊन जा आणि वाड्याच्या पाठीमागे जे जुनं स्टोरूम आहे तिथे हिला फेकून दे आणि बाहेरून भलं मोठं कुलूप लाव. जोपर्यंत सोनल जिवंत परत येत नाही तोपर्यंत ही तिथेच सडेल. हिला ना पाण्याचा थेंब मिळेल ना अन्नाचा कण. वेदांतने आपला निकाल सुनावला. सायलीचे डोळे भीतीने मोठे झाले. अंधार कोठडे. सर नाही, प्लीज तिथे नका टाकू मला. मला अंधाराची खूप भीती वाटते. प्लीज सर. सायली हात जोडून गयावया करू लागली. पण वेदांत तिथे थांबला नाही. तो रागाने पाय आपटत तिथून निघून गेला. आईसाहेब समाधानाचं हसू हसल्या आणि त्याही निघून गेल्या. वेदिका सायलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण आईसाहेबांनी जाताना वेदिकाला सक्त ताकीद दिली. जर तू या मुलीच्या मदतीला गेलीस वेदू, तर मी स्वतः या घरातून निघून जाईल. मग ठरव, तुला तुझी आई हवी की ही धोकेबाज मुलगी. वेदिका हतबल झाली. तिला वाटत होतं काहीतरी चुकीचं घडतंय, पण तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. सगुणाबाईंनी रडत सायलीचा हात धरला. चला वहिनी साहेब, दादांचा राग खूप वाईट आहे. तुम्ही ऐका त्यांचं. सायलीला वाड्याच्या मागच्या बाजूला नेलं गेलं. तिथे एक अत्यंत जुनी स्टोर रूम होती. त्या रूमचा दरवाजा वर्षानुवर्ष उघडला गेला नव्हता. दरवाजावर कोळ्याची जळमट होती आणि तिथून एक कुबट ओलसर वास येत होता. सगुणाबाईंनी तो जड लाकडी दरवाजा उघडला. आत गुप्प अंधार होता. खिडकीला गंजलेले गज होते आणि सगळीकडे धूळ आणि जुने मुडके फर्निचर पडले होते. नाही मावशी, मला तिथे नका थांबवू. मला खरंच अंधाराची भीती वाटते. प्लीज. सायली दारातच पाय घट्ट रोवून उभी होती. मला माफ करा वहिनी साहेब. माझ्या हातात काही नाहीये. सगुणाबाईंनी डोळे मिटून सायलीला आत ढकललं आणि बाहेरून मोठी कडी लावून कुलूप लावून दिलं. मावशी, मावशी दरवाजा उघडा. सायली त्या जाड लाकडी दरवाजावर आपले दोन्ही हात मारत ओरडत होती. वेदांत सर, मला बाहेर काढा. मी काही नाही केलं. पण तिथे तिचं ऐकणारं कुणीच नव्हतं. रूममध्ये इतका अंधार होता की सायलीला तिचे स्वतःचे हातही दिसत नव्हते. ती दरवाजाला पाठ टेकून खाली जमिनीवरच बसली होती. जमिनीवरची धूळ तिच्या साडीला आणि चेहऱ्याला लागत होती. तिथे उंदरांची आणि पालींची सळसळ ऐकू येत होती. सायलीने आपले गुडघे छातीजवळ घेतले आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. गळ्यावरचे वेदांचे दिलेले ते वळ भयंकर दुखत होते. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. आई, बाबा, का सोडून गेलात मला? मलाही तुमच्याकडे बोलवून घ्या ना आता. मला नाही सहन होत हा त्रास. ती हुंदके देत स्वतःशीच पुटपुटत होती. तिचा तो निरागस आणि दुःखाने भरलेला आवाज त्या अंधार कोठडीत घुमत होता. एक सातीची मुलगी, जिने आयुष्यात कोणाचंही वाईट चिंतलं नव्हतं, ती आज दुसऱ्याच्या गुन्ह्यासाठी अशी भयंकर शिक्षा भोगत होती. पण दुसरा गुन्हा कुणाचा होता? सोनल खरंच संकटात होती. पुण्यापासून दूर लोणावळ्याच्या एक अत्यंत महागड्या आणि आलिशान रिसॉर्टमधील एक VIP रूममध्ये AC चालू होता. मऊ गाद्या असलेला किंग साईज बेड होता आणि समोर एका काचेच्या टेबलावर महागड्या दारूच्या बाटल्या आणि फळांची टोपली ठेवली होती. बाथरूमचा दरवाजा उघडला गेला आणि तिथून एक मुलगी बाहेर आली. तिने अंगात एक महागडा पांढरा बाथरोब घातला होता. ओल्या केसांमधून पाण्याचे थेंब गळत होते. चेहऱ्यावरचा तो रक्त आणि मातीचा मेकअप आता पूर्णपणे धुवून काढलेला होता. तिचा चेहरा एकदम लख्ख, सुंदर आणि अत्यंत फ्रेश दिसत होता. ती दुसरी तिसरी कोणी नसून सोनल होती. तिच्या चेहऱ्यावर कोणाचीही भीती नव्हती आणि दुःख नव्हतं. ती आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःच्या गालाला हात लावून हसली. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला गेला आणि एक तरुण स्टायलिश मुलगा आत आला. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. हा होता राहुल, सोनलचा बॉयफ्रेंड आणि तिचा लंडनला जाणारा तो मित्र. राहुलने येऊन सोनलला मागून मिठी मारली. कमाल ऍक्टिंग केलीस यार बेबी तू, राहुल हसत म्हणाला. तो व्हिडिओ बघून तुझा वेदांत हमखास रडत असेल आता. काय एक्सप्रेशन होते तुझे. वेदांत, मला वाचव. सायलीने मला किडनॅप केले. ओ
ऑस्कर मिळाला पाहिजे तुला. सोनलने खळखळून हसत राहुलला टाळी दिली. तिने टेबलवरचा वाईनचा ग्लास उचलला आणि एक घोट घेतला. वेदांत जागीदार फक्त नावाचा हुशार आहे राहुल, पण तो माझ्या प्रेमात पूर्णपणे आंधळा आहे. सोनल अत्यंत स्वार्थी आवाजात म्हणाली. मला त्याचे पैसे हवे होते, पण ती त्याची हिटलराई मला सहन झाली नसती. म्हणून मी पळून आले. पण पळून आल्यावर पैसे कुठून आणणार? म्हणून आपण हा किडनॅपिंगचा प्लॅन केला. सोनल सोफ्यावर जाऊन बसली आणि पाय दुमडून आरामात बसली. आणि बेबी, त्या सायलीचं नाव मध्ये का घेतलंस तू? राहुलने विचारलं. सोनलच्या डोळ्यात एक भयंकर राग आणि इगो दिसला. सायली माझी चुलत बहीण, मला ती अजिबात आवडत नाही. ती नेहमी स्वतःला खूप सतीसावित्री समजते. आणि जेव्हा मला कळलं की माझ्या जागी मांडवात बसून तिने वेदांशी लग्न केलंय, तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. जहागीरदारांची संपत्ती फक्त माझी आहे, म्हणून मी असा डाव टाकलाय की वेदांत आपल्याला 5 कोटी रुपयेही देईल आणि त्या सायलीला कायमचं स्वतःच्या आयुष्यातून हाकलूनही देईल. एक तीर दोन निशाणे. दोघेही जोरजोरात हसू लागले. सोनलने आपला प्लॅन इतक्या हुशारीने आणि निर्दयीपणे रचला होता की तिकडे वेदांत आणि सायलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत होतं आणि इकडे ती मजेत रिसॉर्टमध्ये पार्टी करत होती. 5 कोटी आले की आपण थेट लंडनला उडूया, राहुल म्हणाला. एक्झॅक्टली. सोनलने आपला वाईनचा ग्लास राहुलच्या ग्लासला लावला. चिअर्स. पण त्यांचा हा आनंद जास्त वेळ टिकणार नव्हता. अचानक राहुलच्या खिशातला फोन वाजला. तो त्याचा एक खास नंबर होता, जो फक्त त्याच्या बाहेरच्या माणसांना माहिती होता. राहुलने फोन उचलला. हॅलो. पलीकडून ऐकलेला आवाज ऐकून राहुलच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याच्या हातातला ग्लास थरथरायला लागला. काय? तू खात्रीने सांगतोयस लोक इथपर्यंत पोहोचलेत? राहुल घाबरलेल्या आवाजात म्हणाला. त्याने झटक्यात फोन कट केला. काय झालं राहुल? कोणाचा फोन होता? सोनलने कपाळावर आठा घालत विचारलं. राहुलने घाबरत सोनलकडे पाहिलं. सोनल, आपण ट्रॅक झालोय. कुणाला तरी आपलं लोकेशन कळलंय आणि ते थेट या रिसॉर्टकडे येत आहेत. काय? सोनल झटक्यात उभी राहिली. तिच्या हातातला ग्लास खाली पडून फुटला. कोण येतंय, वेदांत की पोलीस? राहुल काही बोलणार तेवढ्यात त्यांच्या रूमच्या दरवाज्यावर एक भयंकर जोरात लाथ पडली. दरवाजाचा लॉक तुटला आणि दरवाजा जोरात उघडून भिंतीवर आदळला. सोनल आणि राहुल भीतीने 2 पावलं मागे सरकले. दारात एक उंच धिप्पाड सावली उभी होती. त्या व्यक्तीला बघून सोनलचे डोळे आश्चर्याने आणि भीतीने फाटले. तिचा श्वास घशातच अडकला. तू तू इथे कसा? सोनलच्या तोंडातून अडखळत शब्द बाहेर पडले. दारात उभी असलेली ती व्यक्ती अत्यंत संथ पावलांनी आत आली आणि तिच्या चेहऱ्यावर एक भीतीदायक हसू होतं. रिसॉर्टच्या त्या आलिशान रूमचा दरवाजा भयंकर आवाजाने तुटला होता. लाकडांचे तुकडे फरशीवर उडाले होते. सोनल आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल भीतीने 2 पावलं मागे सरकले होते. सोनलचा श्वास घशातच अडकला होता. दारात उभी असलेली ती धिप्पाड सावली हळूहळू आत आली. तो वेदांत नव्हता आणि पोलीसही नव्हते. तो होता पुण्यातला एक कुख्यात फायनान्सर्स आणि गुंड रंगाभाई. त्याच्या गळ्यात सोन्याच्या जाड चेन होत्या. डोळ्यात एक भयंकर क्रूरता होती आणि त्याच्या मागे त्याचे 2 धिप्पाड बॉडीगार्ड्स उभे होते. रंगाभाईला बघून राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडाला. त्याचे पाय थरथरायला लागले. रंगाभाई, तुम्ही इथे इथे कसे? राहुल अडखळत म्हणाला. रंगाबाईने पुढे येऊन राहुलच्या कॉलरला धरलं आणि एका झटक्यात त्याला उचलून समोरच्या काचेच्या टेबलावर फेकून दिलं. क्रॅश. काचेचा टेबल फुटला आणि राहुल ओढत खाली पडला. राहुल. सोनल किंचाळली. रंगाबाईने सोनलकडे एक तिरस्काराची नजर टाकली. ए पोरगी, तू मध्ये पडू नकोस, नाहीतर तुझा तो सुंदर चेहरा बिघडवायला मला 1 सेकंदही लागणार नाही. तो राहुल जवळ गेला आणि त्याने राहुलच्या छातीवर पाय ठेवला. काय रे राहुल, तुला काय वाटलं माझ्याकडून 2 कोटी रुपये व्याजाने घेशील, लंडनच्या नावाने उडवशील आणि मग पुण्यातून पळून या रिसॉर्टमध्ये लपून बसशील? रंगाबाईचे डोळे सगळीकडे असतात हे विसरलास तू? राहुल रडत हात जोडून लागला. बाई, मला माफ करा, पण माझ्याकडे एक खूप मोठा प्लॅन आहे. मी तुम्हाला तुमचे पैसे व्याजासह सकट परत करेन. फक्त 2 दिवस द्या मला. 2 दिवस? रंगाभाई हसला. त्याने खिशातून एक मोबाईल काढला आणि सोनलला दाखवला.
मला माहिती आहे तुमचा प्लॅन काय आहे. जहागीरदारांच्या सुनीला पळवून आणलंय तू आणि स्वतःच्या किडनॅपिंगचं नाटक रचलंय. 5 कोटींची खंडणी मागितली आहे ना. त्या वेदांत जहागीरदारला. सोनल आणि राहुल शॉक झाले. रंगाला हे कसं माहिती पडलं? रंगा सोनलच्या जवळ आला. तू खूप हुशार आहेस पोरगी. स्वतःच्या नवऱ्याला फसवलंस. पण ऐक, आता हा खेळ माझ्या नियमांनी चालणार. जर उद्या संध्याकाळपर्यंत मला माझे 2.5 कोटी रुपये मिळाले नाही तर तुझा हा रिसॉर्टमध्ये पार्टी करतानाचा व्हिडिओ मी स्वतः त्या वेदांत जहागीरदाराला पाठवून देईल. मग तो वेदांत तुमचे काय तुकडे करेल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सोनलच्या डोळ्यात पहिल्यांदाच खरी भीती दिसली. जर वेदांतला खरं समजलं तर तो तिला जिवंत सोडणार नाही हे तिला माहिती होतं. उद्या संध्याकाळ वेळ विसरू नका. एवढं बोलून रंगाभाई त्यांच्या गुंडासोबत रूमच्या बाहेर निघून गेला. सोनल खाली बसून रडणाऱ्या राहुलकडे बघत होती. आता त्यांच्या स्वतःच्याच जाळ्यात ते अडकले होते. आता कोणत्याही परिस्थितीत त्यांना वेदांतकडून ते 5 कोटी रुपये काढणं गरजेचं होतं. इकडे जहागीरदार वाड्याच्या पाठीमागे त्या अंधार कोठडीत भयानक शांतता होती. बाहेर दुपारचे 2 वाजले होते, पण आत मात्र पूर्णपणे काळोख होता. हवेत कुबट वास आणि प्रचंड उकाडा होता. खिडकीला गंजलेले लोखंडी गज होते, ज्यातून फक्त प्रकाशाची एक बारीक तिरीप आत येत होती. सायली त्या प्रकाशाच्या तिरपीकडे बघत जमिनीवर अर्धवट शुद्धीत पडली होती. काल रात्रीपासून तिच्या पोटात पाण्याचा एक थेंबही गेला नव्हता. वेदांतने तिचा गळा जागरूकपणे दाबला होता, त्यामुळे तिला श्वास घ्यायलाही भयंकर त्रास होत होता. तिचा गळा सुजला होता. आई, तहान लागलीये. तिच्या कोरड्या पडलेल्या ओठांमधून अस्पष्ट शब्द बाहेर पडत होते. अंधारात एका कोपऱ्यातून उंदराच्या सळसळण्याचा आवाज आला. सायली भीतीने शहारली. तिने आपले पाय पोटाशी घेतले. तिला अंधाराची प्रचंड भीती वाटायची. लहानपणी जेव्हा ती काकांच्या घरात काही चूक करायची तेव्हा काकी तिला बाथरूममध्ये अंधारात बंद करून ठेवायच्या. तो जुना मानसिक धक्का आज पुन्हा तिच्या समोर उभा राहिला होता. तिला भास होऊ लागले. तिला वाटलं सोनल तिच्या समोर उभी आहे आणि हसत तिला विचारते, कसा वाटतोय माझा प्लॅन सायली? आता तू या अंधारातच तडफडून मरणार. सायलीचे डोळे गच्च मिटले आणि कानावर हात ठेवले. नाही सोनलताई, मी तुझं काय वाईट केलं होतं? मला का फसवलंस तू? ती अशक्त आवाजात रडत होती. तिचा श्वास आता हळूहळू कमी होत चालला होता. डिहायड्रेशन आणि मानसिक धक्क्यामुळे तिची शुद्ध हरपत चालली होती. तिच्या हातातलं मंगळसूत्र तिने घट्ट पकडलं होतं. ज्या माणसाने हे मंगळसूत्र बांधलं होतं तोच माणूस आता तिच्या जीवावर उठला होता. हळूहळू सायलीचे डोळे मिटले गेले आणि ती जमिनीवरच पूर्णपणे बेशुद्ध पडली. वाड्याच्या मुख्य गेट बाहेर एक अत्यंत महागडी रेंज रोवर गाडी येऊन थांबली. सिक्युरिटी गार्डने घाईघाईत गेट उघडलं आणि त्याने ताठ उभं राहून सॅल्यूट ठोकला. गाडी अंगणात येऊन थांबली. ड्रायव्हरने धावत जाऊन मागचा दरवाजा उघडला. गाडीतून एक अत्यंत रुबाबदार, शांत पण दरारा असलेली व्यक्ती बाहेर पडली. त्याच्या अंगात एक उत्तम फिटिंगचा सफारी सूट होता. डोक्यावर चांदीसारखे पांढरे केस, डोळ्यावर चष्मा आणि चेहऱ्यावर एक असा अनुभव जो शब्दात सांगता येणार नाही. हे होते प्रतापराव जहागीरदार, वेदांचे वडील आणि या जहागीरदार घराण्याचे खरे करते धरते. प्रतापराव गेल्यावर 1 महिन्यापासून युरोपच्या बिझनेस ट्रिपवर होते. वेदांच्या लग्नासाठी ते येऊ शकले नव्हते, कारण त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बिझनेस डील मध्येच अडकली होती. त्यांनी वेदांतला फोन करून आशीर्वाद दिला होता आणि सांगितलं होतं की ते 2 आठवड्यानंतर येतील. प्रतापरावांचा स्वभाव आईसाहेबांच्या अगदी विरुद्ध होता. ते खूप कडक आणि शिस्तप्रिय होते, पण त्यांच्यात माणुसकी होती. त्यांना जहागीरदारांच्या पैशाचा किंवा सत्तेचा खोटा अहंकार नव्हता. त्यांना नेहमी योग्य आणि अयोग्य यातील फरक समजायचा. ते संत पावलांनी वाड्याच्या पायऱ्या चढून आत आले. हॉलमध्ये आईसाहेब सोफ्यावर बसून काहीतरी फाईल्स बघत होत्या, तर वेदांत फोनवर त्या डिटेक्टिव्हशी रागात बोलत होता. मला कोणत्याही परिस्थितीत सोनलचं लोकेशन हवंय. कितीही पैसे लागले तरी चालतील, वेदांत फोनवर ओरडत होता. प्रतापरावांच्या बुटाचा आवाज हॉलमध्ये घुमला. आईसाहेबांनी मान वर करून पाहिलं आणि त्या झटक्यात उभ्या राहिला. त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आदर आणि थोडीशी भीती दिसली. वेदांतने फोन कट केला आणि तो वेगाने पुढे आला. बाबा, त्याने पुढे होऊन प्रतापरावांच्या पायांना स्पर्श केला. प्रतापरावांनी वेदांच्या पाठीवर हात ठेवला, पण त्यांच्या तीक्ष्ण नजरेने वाड्यातलं वातावरण लगेच ओळखलं.
वाड्यात नवीन सूर्याच्या आगमनाचा कोणताही आनंद नव्हता. घर एकदम शांत आणि तणावग्रस्त वाटत होतं. काय चाललं या घरात? प्रतापरावांचा आवाज अत्यंत शांत पण खोल आणि गंभीर होता. वेदांत, तू फोनवर कुणाचं लोकेशन शोधत होतास? आणि सून मग कुठे आहे? सोनल कुठे आहे? वेदांत आणि आईसाहेब एकमेकांकडे बघू लागले. काय बोलावं त्यांना समजेना. तेवढ्यात जिन्यावरून वेदिका धावत खाली आली. बाबा, ती जोरजोरात रडत प्रतापरावांच्या खुशीत शिरली. प्रतापरावांनी तिला जवळ घेतलं. वेदू, काय झालं बाळा? तू लंडनवरून कधी आलीस आणि रडतेस का? वेदिकाने प्रतापरावांकडे डोळे भरून पाहिलं. बाबा, प्लीज तिला वाचवा. दादाने तिला मारून टाकण्यासाठी अंधार कोठडीत टाकलंय. ती मरून जाईल बाबा. प्लीज तिला बाहेर काढा. प्रतापरावांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी वेदांतकडे एक भेदेक नजर टाकली. वेदांत, वेदू काय बोलते हे? कुणाला मारून टाकण्यासाठी अंधार कोठडीत टाकलेस? आपण जहागीरदार आहोत की गुंड? वेदांतने मान खाली घातली. आईसाहेब पुढे आल्या. अहो, तुम्ही नुकतेच आला आहात. तुम्हाला काहीही माहिती नाहीये. आईसाहेब स्वतःची बाजू सावरत म्हणाल्या. ती मुलगी एक नंबरची धोकेबाज आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी मिळून आपल्याला फसवलंय. सोनलचं काय? प्रतापराव कडाडले. मला जे काही झालंय ते स्पष्ट शब्दात ऐकायचंय, आत्ताच्या आत्ता. त्यांचा तो आवाज ऐकून आईसाहेबांचीही बोलण्याची हिंमत कमी झाली. वेदांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि घडलेला सगळा प्रकार प्रतापरावांना सांगितला. सोनलचं पळून जाणं, चिठ्ठी, मग अब्रू वाचवण्यासाठी सायलीशी जबरदस्तीचं लावलेलं लग्न, 5 कोटींची खंडणीचा फोन आणि शेवटी सोनलचा तो व्हिडिओ ज्यात तिने सायलीवर किडनॅपिंगचा आरोप लावला होता. हे सगळं ऐकून प्रतापराव एक क्षण शांत राहिले. त्यांनी तो व्हिडिओ स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर झाला होता आणि म्हणून प्रतापराव वेदांतच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाले, तू त्या अनाथ मुलीचा गळा दाबलास आणि तिला त्या जुन्या स्टोअर मध्ये फेकून दिलास. बाबा, तिने माझ्या सोनलला किडनॅप केलंय. माझ्या सोनलवर पूर्ण विश्वास आहे. ती खोटं बोलू शकत नाही. वेदांत रागाने म्हणाला. प्रतापरावांनी आपला हात उगारला आणि एक सनसनीत चपराक वेदांतच्या गालावर ठेवून दिली. असा मोठा आवाज हॉलमध्ये घुमला. वेदांतचा चेहरा एका बाजूला वळला. तो शॉक झाला होता. आजपर्यंत त्याच्या वडिलांनी त्याच्यावर कधीही हात उगारला नव्हता. आईसाहेब आणि वेदिकाही शॉक झाल्या होत्या. बाबा, वेदांत गालावर हात ठेवून म्हणाला. मूर्ख आहेस तू वेदांत. प्रतापरावांचा आवाज एखाद्या सिंहाच्या डरकाळीसारखा घुमला. तू बिझनेसमध्ये एवढा हुशार आहेस, पण माणसांना ओळखण्यात पूर्णपणे शून्य आहेस. तुला वाटतंय ती सायली, जिच्याकडे ना स्वतःचा फोन आहे ना 4 पैसे, ती गुंडांना 5 कोटीची सुपारी देईल. आणि जर तिने हा सगळा प्लॅन केला असता तर ती स्वतःच मांडवात बसून स्वतःचं आयुष्य अशा नरकात ढकलून का घेईल? वेदांतकडे यावर काहीच उत्तर नव्हतं. प्रतापराव आईसाहेबांकडे वळले. आणि तुम्हाला घराण्याची अब्रू खूप महत्वाची वाटते ना? मग एका निष्पाप मुलीला उपाशीपोटी अंधारात डांबून ठेवताना कुठे गेली होती तुमची अब्रू? आपण जहागीरदार आहोत, कसाही नाही. प्रतापराव झटक्यात वळले. कुठे आहे ती खोली? सगुणा, किल्ल्या घेऊन ते आत्ताच्या आत्ता. सगुणाबाई थरथरत किल्ल्यांचा जोडगा घेऊन धावत आल्या. प्रतापराव, वेदिका आणि त्यांच्या मागे वेदांत आणि आईसाहेब वाड्याच्या पाठीमागे त्या जुन्या स्टोअररूमकडे गेले. प्रतापरावांनी स्वतःच्या हाताने ते मोठं गंजलेलं कुलूप उघडलं आणि तो जड लाकडी दरवाजा जोरात ढकलला. आत गुप्प अंधार होता. सगुणाबाईंनी मोबाईलची टॉर्च लावली. तो प्रकाश जमिनीवर पडला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. सायली जमिनीवरच एक कोपऱ्यात निश्चित पडली होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ओठ सुकले होते आणि तिच्या गळ्यावर वेदांच्या बुटाचे ते भयानक वळ स्पष्ट दिसत होते. ती श्वास घेते की नाही हेही समजत नव्हतं. सायली, वेदिका जोरात ओरडली आणि ती धावत जाऊन सायलीच्या जवळ खाली बसली. प्रतापरावांचे डोळे हे दृश्य बघून पाणावले. त्यांनी स्वतःचा महागडा कोट काढला आणि सायलीच्या अंगावर टाकला. त्यांनी खाली वाकून तिची नाडी तपासली. नाडी अत्यंत संथ चालत होती. प्रतापरावांनी मागे वळून वेदांतकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक बाप म्हणून आलेली भयंकर चीड होती. बघ वेदांत,
बघ तुझ्या प्रेमाचा आणि रागाचा हा परिणाम. जर या मुलीला काही झालं ना, तर मी तुला या घरातून आणि माझ्या संपत्तीतून कायमचा बेदखल करेन. हे माझे शब्द आहेत. प्रतापरावांनी स्वतः त्या बेशुद्ध सालीला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं. ती एखाद्या लहान मुलीसारखी त्यांच्या हातात हलकी वाटत होती. ते तिला घेऊन वेगाने बाहेर आले. वेदू, डॉक्टर देशमुखला फोन लाव आणि त्यांना ताबडतोब वाड्यात यायला सांग. प्रतापराव ओरडले. वेदांत तिथेच दारात सुन्न होऊन उभा होता. प्रतापरावांचे शब्द आणि सायलीची ती निर्जीव अवस्था बघून त्याच्या मनात पहिल्यांदाच एक बारीकशी शंका निर्माण झाली. खरंच सायली निर्दोष असेल का? जर ती निर्दोष असेल तर सोनलने व्हिडिओमध्ये खोटं का सांगितलं? सोनल मला फसवते का? पण वेदांचा इगो त्याला अजूनही पूर्णपणे झुकू देत नव्हता. प्रतापराव सायलीला घेऊन थेट वाड्यातल्या एका मोठ्या हवेशीर गेस्ट रूम मध्ये आले आणि त्यांनी तिला बेडवर झोपवलं. आईसाहेब रागात उभ्या राहून हे सगळं रागाने बघत होत्या. त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या अधिकाराला सर्वांसमोर आव्हान दिलं होतं आणि एका नोकरांनी सारख्या मुलीला जहागीरदारांच्या बेडवर आणून झोपवलं होतं. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी सायलीला तपासलं आणि सलाईन लावली. प्रतापराव, डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, तिला खूप मोठा मानसिक धक्का बसलाय आणि कोणीतरी तिचा गळा अत्यंत क्रूरपणे दाबला होता. जर तुम्ही तिला अर्धा तास उशिरा बाहेर काढलं असतं तर ती वाचली नसती. तिला आता खूप आरामाची गरज आणि प्रेमाची गरज आहे. डॉक्टर निघून गेले. प्रतापराव बेडजवळच्या खुर्चीवर बसले होते. वेदिका सायलीचा हात धरून रडत बसली होती. वेदांत दारात उभा होता. त्यांनी त्याची मान खाली होती. प्रतापरावांनी वेदांतकडे पाहिलं आणि एक अत्यंत कडक निर्णय सुनावला. वेदांत, ऐकून घे. जोपर्यंत सोनलचं खरं सत्य माझ्या समोर येत नाही तोपर्यंत सायली याच घरात राहील आणि ती एक नोकर म्हणून नाही तर सायली वेदांत जहागीरदार म्हणून राहील. तिला या घरात पूर्ण मान सन्मान मिळाला पाहिजे. आणि जर तू किंवा तुझ्या आईने तिला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. प्रतापरावांच्या या निर्णयाने वेदांत आणि आईसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.